विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। खरं म्हणजे 23 जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बघायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण, वाढदिवस साजरा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे, देशभरामध्ये होती आणि आजही विविध कार्यक्रम समाजोपयोगी लोकाभिमुख कार्यक्रमांचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली जाते। पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले, शिवसेनेमध्ये काम केलं, शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे साक्षीदार आहात, महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही केलं। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, न्यायाला वाचा फोडली पाहिजे, हे बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता, ती शिकवण होती, ती पुरेपूर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या। बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आपण पाहतोय की गेल्या 2.5 वर्षात या राज्याचा विकासही झाला, विकासाचे प्रकल्प पुढे गेले, त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून, भावांपासून, शेतकऱ्यांपासून, तरुणांपासून, ज्येष्ठांपासून सगळ्यांना झालं आणि एक बाळासाहेबांचं जे स्वप्न सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं, ते देखील आम्ही 2.5 वर्षांमध्ये त्याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली आणि महायुती थोड्या नाही अतिशय दैदिप्यमान असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं यश युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं, एवढं प्रचंड यश आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार आजही पुढे घेऊन चाललोय। आज यापुढे देखील आमची आणखी जबाबदारी वाढली आहे, लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर, देशभर जिथं जिथं शिवसैनिक आहे तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आज मुंबईत देखील बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवोत्सव देखील आयोजित आमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना विनम्र अभिवादन। हे बाळासाहेब होते, कुणी बाळासाहेब होऊ शकत नाही ना, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो,
सत्तेतून बाहेर पडलो, एवढं धाडस आम्ही दाखवलं, पण काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली. आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने या निवडणुकीमध्ये जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांशी, तत्वाशी कधीही आम्ही तडजोड करणार नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाऊ देशभर, राज्यभरामध्ये, आणि या राज्याचा विकास या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करू. युवासेना आता 10 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेनेचे युनिट शाखा सुरू करणं, सदस्य नोंदणी करणं, कॉलेज वाईज युनिट सुरू करणं, या सगळ्या युवकांना घेऊन आणि कॉलेजमधल्या विद्यार्थी असतील, शाळांचे प्रश्न असतील, कॉलेजचे प्रश्न असतील, हे सगळं घेऊन या ठिकाणी काम करतायत. आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी होते. इतर पक्षातले लोक आपल्या विचारधारेला मानून शिवसेनेमध्ये येतात. आपण पाहतोय, तुम्ही रोज येता इथं, एवढा प्रचंड शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ लागलेला आहे. याचं कारण एवढंच की आम्ही शिवसेना प्रमुखांचे, बाळासाहेबांचे विचार, त्या विचारांच्यावर पुढे नेण्याचं काम करतोय. आनंदीगे साहेबांची शिकवण जी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची, ती आम्ही पुढे नेतोय. आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि दिलेले शब्द या ठिकाणी पाळणारे शिवसेनेमध्ये लोक आहे, शिवसेना आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना राज्यात तर वाढते, परंतु देशभरातून शिवसेनेला आग्रही मागणी आहे की शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या पाहिजे, शिवसेना तिकडे सुरू केली पाहिजे. इतर राज्यातले लोक पण जे यापूर्वी उभाटामध्ये राज्याचे प्रमुख, ते सर्व लोक बऱ्याच म्हणजे बहुतेक राज्यामध्ये शिवसेना बाळासाहेबांची विचारांची आता सुरू झालेली आहे.